श्रद्धा कोणी कोणावरती ठेवायची हा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणी देवावरती ठेवतं, कोणी आपल्या कर्मावरती ठेवतं, कोणी अन्य कशावरती ठेवेल. पण श्रद्धाभाव हा भारतीय मनामध्ये अतिशय उपजत असलेला गुणधर्म आहे. पण केवळ हा श्रद्धाभावच आपल्याला तारून नेईल का? तर नाही. कारण श्रद्धा ही अशी गोष्ट आहे की ज्याला कशावर श्रद्धा ठेवायची हे सांगण्यासाठी कोणीतरी लागतं. कारण श्रद्धा ही भावना आहे. आपण एखाद्यावरती विश्वास ठेवतो. आता हा विश्वास कसा ठेवला जातो असं कोणी विचारलं तर त्याला काही विशिष्ट असं सूत्र प्रत्येकाचं आपापलं वेगळं आहे. कोणी म्हणतं की नाही मला असं बघता क्षणी वाटतं. कोणी असतं की जे पटकन विश्वास ठेवून जातं. काही जण वेगवेगळ्या परीक्षा घेऊन मग जर त्याच्यात तो व्यक्ती उतरला तर त्याच्यावरती विश्वास ठेवतो. हे प्रत्येकाचं सूत्र वेगवेगळं आहे. कारण विश्वास ही एक भावना आहे. तसं श्रद्धा ही एक भावना आहे. हा भाव आहे. पण ही श्रद्धा जी आहे ही योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीनं असेल तर ती लाभदायक आहे. आणि हीच श्रद्धा चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या व्यक्तीवर, चुकीच्या पद्धतीनं जर ठेवली गेली तर ती दोषकारक सुद्धा आहे. म्हणजे एखादा माणूस जर म्हणला की मद्य पिण्यावरती माझी श्रद्धा आहे आणि ते प्यायल्याशिवाय माझं काही जीवन सुखी होणार नाही अशी माझी श्रद्धा आहे. तर आता ही म्हणली तर त्याची श्रद्धाच आहे, त्याचा विश्वास आहे हा. पण तो योग्य आहे का? तर अजिबात नाही. म्हणजे श्रद्धेला विवेकाची जोड द्यावी लागते. विवेक म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीचा सारासार विचार करणं. सार आणि असार अशा दोन गोष्टी आहेत. असा विचार करणं म्हणजेच विवेक. म्हणजे माणसाची जी व्याख्या म्हणून केलेली आहे की माणूस म्हणजे कोण, म्हणजे हरिण, डुक्कर, वाघ, पशुपक्षी आणि माणूस हे सगळे तर प्राणीच आहेत. माणूस नेमका ह्या सगळ्यांपेक्षा काय वेगळा आहे असं ज्यावेळेला जगामधील संशोधकांनी त्याच्यावर चिंतन करायला सुरुवात केली तर मग पहिली एक व्याख्या बनवली की माणूस हा भावनाशील आहे. पण मग नंतर लक्षात आलं की ही व्याख्या अपूर्ण आहे. कारण प्राणी सुद्धा भावनाशील असतात. आपल्याला माहिती आहे आपल्या घरात जे पाळीव प्राणी असतात त्यांना सुद्धा आपल्याविषयी भाव असतो. त्यामुळे केवळ माणूस हा भावनाशील एवढं म्हणून काही माणसाची व्याख्या परिपूर्ण होत नाही. अशा वेगवेगळ्या स्तरावरती माणसाची व्याख्या करत करत पण ती सगळीच अपूर्ण वाटायला लागली. कारण ते गुणधर्म इतर प्राण्यांमध्ये सुद्धा काही अंशी दिसायला लागले. मग पुढे अशी एक व्याख्या आली की मॅन इज अ रॅशनल ॲनिमल. माणूस हा विचारी प्राणी आहे की तो विचार करतो आणि म्हणून तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. ही जी उत्क्रांती होत गेली या उत्क्रांतीमधून माणसामध्ये ही प्रगल्भता यायला लागली आणि मग मनुष्य नावाचा एक इव्हॉल्व असलेला, प्रगत असलेला असा एक जीव तयार झाला. म्हणून माणसाची व्याख्या ही विचार करणारा प्राणी अशी जगामध्ये केली जाते. इतर प्राण्यांपेक्षा कोण कसा वेगळा आहे तर तो विचार करू शकतो. इतर प्राण्यांना विचार करण्याची क्षमता नाही. बाकीचे जे प्राणी आहेत, मनुष्येतर जे सगळे जीव आहेत हे त्यांच्या अंतर्गत भावावरती जगतात, ज्याला आपण इन्स्टिंक्ट असं म्हणतो. भूक लागली की जेवायचं, तहान लागली की पाणी प्यायचं, इतर काय गोष्टी असतील त्या त्या वेळेला त्या गोष्टी जशा मनात येतील त्याच्या करून मोकळ्या व्हायच्या. ते योग्य की अयोग्य ह्याचा विचार त्याच्याकडे होत नाही. जे गोष्ट सांगेल नुकतंच भागवतावरती आपण चिंतनही केलं. त्या भागवतामध्ये एक गोष्ट आहे बघा. एक तो 11व्या स्कंधामध्ये अवधूत जे आहेत ह्या अवधूतांचे 24 गुरु जे सांगितलेत त्यातला एक पक्षी जो त्यांचा गुरु आहे, ससाणा म्हणूया, प्रत्येक ठिकाणी त्याला वेगवेगळ्या प्रकारचं नाव आहे त्या पक्षाला. पण अवधूतांनी त्याला गुरु केलं. का गुरु केलं? तर तो पक्षी जो आहे त्याच्या चोचीमध्ये एक मांसाचा तुकडा
एका प्राण्याच्या मांसाचा तुकडा घेऊन उडत होता, त्याला खाण्यासाठी हवा म्हणून. पण तो मांसाचा तुकडा त्याच्या तोंडात असल्यामुळे बाकीचे जे इतर पक्षी आहेत ते त्याच्या मागे लागले आणि त्याला त्रास द्यायला लागले. त्यांची अपेक्षा होती की ह्यानी हा मांसाचा तुकडा द्यावा, आणि हा त्या मांसाच्या तुकड्यासाठी पूर्ण जीवाच्या आकांताने लढत होता. सरते शेवटी त्याला असं कळलं की आपण एकटे कमजोर आहोत, ही प्रचंड मोठी गँग आहे, आणि आपण म्हणजे आपल्याला हे सगळे जे मागे लागले आहेत ह्याचं मूळ कारण त्याला कळलं, आणि तो म्हणजे हे मांसाचा तुकडा ह्याचं कारण आहे, आणि म्हणून ते मांसाचा तुकडा त्यांनी फेकून दिला खाली. आणि तो तुकडा खाली फेकल्याबरोबर हे सगळी जी लोक त्रास देणार होती ती सगळी दूर झाली. आणि मग त्या अवधूतांनी त्या पक्षाला गुरु केलं. ते म्हणले की जोपर्यंत माणूस आसक्तीमध्ये अडकू नये तोपर्यंत त्याच्या आयुष्यात दुःख आहे. त्यामुळे दुःखाचं जर कारण असेल तर ते परिस्थिती नाहीये, माणसाचं मन आहे. असं त्या अवधूतांनी जे 24 गुरु, ज्यांना आपण दत्तगुरूंचे 24 गुरु असं म्हणतो, त्यातला एक गुरु म्हणजे माणूस हा विचारी प्राणी आहे असं म्हणणं सुद्धा या कथानकांमधून आपण पाहिलं. अर्थात ह्या कथानक जे आहे ते काल्पनिक असतील किंवा रचलेले असतील, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी असतील, पण काही प्रमाणात म्हणजे हत्तीसारखा प्राणी काही प्रमाणात विचार करतो, मर्यादित पण विचार करतो. म्हणून मग सारासार विचार करणारा विवेक ज्याच्याकडे आहे तो मनुष्य. म्हणजे आपण जे वागतो आहोत, करतो आहोत, बोलतो आहोत, हे योग्य आहे का अयोग्य आहे हे तपासून मग तशी कृती करणारा तो म्हणजे माणूस. असा माणूस घडवण्याचा एक प्रयत्न म्हणजे हे भगवद्गीतेचं सत्र आहे. याच्यामध्ये कुठलंही काय म्हणूया आपण, संस्कृतचं मराठी आपण समजून घेऊया हा उद्देश नाही आहे, किंवा भगवंतानी काय सांगितलं अर्जुनाला ते आपण समजून घेऊया हा पण उद्देश नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण एक माणूस घडायचा आहे जो हा विचार करू शकेल मी जे करतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे. मगाशी जसं म्हटलं तसं श्रद्धा हे आपल्या प्रत्येकाकडे आहे. श्रद्धा आपल्याला बाहेरनं आणायची गरज नाही, फक्त आपली श्रद्धा विभागलेली असते. म्हणजे लहानपणी बाळाला विचारलं जातं की तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं, आई की बाबा? बाळ बिचारा निरागस असतं, पटकन आईकडे किंवा बाबाकडे बोट करतं. त्याला तुम्ही कितीही प्रयत्न करून दुसरं उत्तर द्यायला भाग पडा, पण ते बिचारा निरागस असतं, त्यामुळे ते त्याच्या उत्तरावर ठाम राहतं. त्याला बाकी काही माहित नाही, खरंच ते चांगला आहे माणूस आहे का वाईट माणूस आहे त्याच्याशी त्याला काही कर्तव्यता पण नाही. पण तुझं कोणावर प्रेम आहे, तुझ्या आवडीचा कोण आहे, तुझा लाडका कोण आहे असं विचारलं की तो एका कोणाकडे तरी बोट करतो. थोडा मॅच्युअर्ड झाला, थोडा मोठा झाला की मग तो म्हणतो नाही आई बाबा दोघेही मला आवडतात. आणि कदाचित काही वेळेला असंही होतं, आणखीन मोठा झाला की तो म्हणतो कोणीच आवडत नाही मला, सगळेच त्रास देतात मला. तो वयानुरूप जशी जशी त्याची मॅच्युरिटी बदलत जाते तसं तसं त्याचं उत्तर बदलत जातं. म्हणजे माणूस सारासार विचार करणारा विवेकी प्राणी आहे. सो मॅन इज अ रॅशनल ॲनिमल. आपण आपल्या जीवनात जे काही वागतो आहोत, बोलतो आहोत, करतो आहोत, आजकाल आपल्याकडं युट्यूब सारखं माध्यम आहे, इन्स्टा सारखं माध्यम आहे, फेसबुक सारखं माध्यम आहे. अनेक लोकांना म्हणजे ज्या लोकांना आपण कधी पाहिलंही नव्हतं अशा लोकांचे सुद्धा आपण अनेक विचार ऐकत असतो, कानावरती पडत असतात. आणि मग ज्याला कोणाला जास्ती लाईक्स आहेत, व्ह्यूज आहेत, त्याच्यावर आपण पटकन विश्वास ठेवतो. ही साधारणतः एक मानसिकता आहे सर्वसाधारणपणे. मग ह्या स्वयंप्रेरकच्या माध्यमातून आपण काय करायचं आहे, उद्देश काय आपल्याला? आपला उद्देश आहे एक विवेकी माणूस घडवायचा, जो संदर्भहीन, तथ्यहीन अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. तो प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून त्याची परीक्षा घेऊन मग ती स्वतःमध्ये आजमावेल. आणि म्हणून आपण आदर्श कोणाला मानलंय? स्वामी विवेकानंद, की ज्यांनी स्वतः रामकृष्णांना गुरु करायच्या अगोदर सुद्धा त्यांच्या अनेक परीक्षा बघितल्या की खरंच हे गुरु आहेत का ढोंगी आहेत. आणि स्वामीजी तर नेहमी लोकांना सांगायचे, मी सांगतो म्हणून याच्यावर विश्वास ठेवू नका,
स्वतः आजमावा, किंवा मी काय किंवा अन्य कोणी काय, कोणीतरी सांगतंय म्हणून त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नका. ती गोष्ट तुमच्या बुद्धीच्या कसोट्यांवर तपासून घ्या आणि मग त्याचा स्वीकार करा. आणि एकदा स्वीकारल्यानंतर मग पूर्ण त्याचं आत्मसमर्पण त्या गोष्टीसाठी करा. आणि म्हणून आपण स्वामी विवेकानंद यांना आपले आदर्शस्थान मानले. मग मी जर माझा विवेक हा जागृत करत नसू, तर मग आपण आपल्या स्वयंप्रेरकचा उद्देश साध्य होत नाही आपला, असं आपल्याला म्हणायला, म्हणजे आपल्या एक प्रकारची काय म्हणूया, आपला प्रयत्न कमी पडतोय असं म्हणायला आपल्याला निश्चित वाव आहे. त्यामुळे इथं काय करायचंय आपल्याला, तर फक्त हा विवेक प्रत्येकाचा कसा जागृत करता येईल आणि त्यांनी त्याचं ठरवावं काय योग्य आणि काय अयोग्य. कारण तोंड भाजण्याची शक्यता अनेकदा असते. म्हणून आपण नेहमी ह्या गोष्टी सांगतो, तुम्हाला फॉलोच करायचं आहे तर अशा लोकांना करा ज्यांनी ती गोष्ट स्वतःच्या आयुष्यात प्रत्यक्ष अनुभूतींमधनं अनुभवलेली आहे. जी सत्य आहे, जी परिस्थितीजन्य नाही, जी कालानुरूप बदलणारी नाही, अशी जी सत्य गोष्ट आहे त्याचा ज्यांनी अनुभव घेतलाय त्यांना फॉलो करा. आईन्स्टाईन हा एक चांगला व्यक्ती होता का, ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह लावता येऊ शकतं. आईन्स्टाईननी मांडलेला गणिताचा विचार हा योग्य होता का, प्रश्नचिन्ह मांडता येतं. कारण विज्ञान हा अधिकार आपल्याला देतो. विज्ञान असं म्हणत नाही की तुम्ही याच्यावर विश्वास ठेवा. हे म्हणतं आम्ही जे काही संशोधन केलं त्या संशोधनातनं आम्हाला हे वाटलं, एखाद्याने आणखीन संशोधन करावं आणि ही गोष्ट खोडून काढावी, आणि विज्ञान ते स्वीकारतं. गॅलिलिओ सारखा शास्त्रज्ञ जेव्हा त्यांनी सांगितलं पृथ्वी गोल आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरतीये, त्यावेळेला जेलमध्ये टाकणारा हाच समाज होता. आणि नंतर जेव्हा त्यांच्या पश्चात विज्ञानाला हे पटलं की तो जो सांगत होता ते बरोबर आहे, त्यावेळेला त्याला प्रतिष्ठा देणारा सुद्धा हाच समाज होता. हे विज्ञान जे आहे, विज्ञान मीन्स म्हणजे काय, ती गोष्ट सत्याच्या कसोटीवरती तपासून घ्यायची आणि हा विवेक आपल्या सगळ्यांमध्ये जागा व्हावा, नेमकं खरं काय हे समजावं. आणि म्हणून सगळ्यात सोपा आधार आपण कोणाचा घेतलाय, तर ज्यांनी जगाला वेड लावलं ज्ञानाने, की जे अद्भुत आहे, जे कालही तितकंच सत्य आहे, आजही तितकंच सत्य आहे, उद्याही तितकंच सत्य राहणार आहे, असं सत्य ज्यांनी मांडलं. आणि सुदैवानं आपल्या सौभाग्यानं ते आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले, अशा ज्ञानेश्वर माऊलींना आपण आदर्श मानतो. की इतक्या सहज सोप्या पद्धतीमध्ये सत्य मांडणं हे फक्त यांच्यासारख्या महान व्यक्तींना जमावं, आणि हे हजारो वर्षातनं शतकांमधनं एखादा जन्माला येतो. अवघड करून गोष्ट सांगणं हे बऱ्यापैकी लोकांना जमतं. अवघड गोष्ट सोपी करून सांगण्यासाठी ज्ञान, अनुभव आणि अधिकार तिन्ही गोष्टींची आवश्यकता असते. आणि असे ह्या तिन्ही गोष्टी ज्यांच्याकडे आहेत असे ज्ञानेश्वर माऊली आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वरीचा आपण आधार घेतो. म्हणून अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यामध्ये फक्त पुसटशा रेषेचं अंतर आहे. वरवर दिसायला दोन्हीही सारख्या वाटतील, पण दोघांचे परिणाम पूर्णतः भिन्न. एक विनाशास कारणीभूत ठरणारे आणि एक तुमचा स्वतःचा उद्धार करून देणारे असे आहेत. आपण काय निवडायचं, कुठल्या वाटेवर चालायचं, हा वैयक्तिक ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणून स्वयंप्रेरकचा उद्देश जर काही असेल तर तो फक्त विवेक जागृत करणं आहे. विचार तुम्हाला करायचा आहे, कृती तुम्हाला करायची आहे, परिणाम तुम्हालाच घ्यायचे.
हा प्रामुख्यानं स्वयंप्रेरकच्या ह्या गीता सत्राच्या मधला मुख्य उद्देश आज आपल्या समोर मांडावासा वाटला. कोणी किती लाभ घ्यायचा हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. गेल्या काही महिन्यांपासून एक दोन ग्रंथांचा अभ्यास करताना ही गोष्ट प्रामुख्याने जाणवली. विचारल्याशिवाय बोलू नये हे तंत्र नेहमी शिक्षकांनी पाळावं. न विचारता कोणालाही काही देऊ नये हे तंत्र शिक्षकांनी नेहमी पाळावं. आणि त्याचं कर्तव्य म्हणून जे आहे ते त्यांनी नियमानं आणि प्रामाणिकपणे करावं. त्याच धर्तीवर आपण मागचा 5वा आणि 6वा श्लोक मागच्या भागामध्ये पाहिला. अतिशय अवघड वाटणारा असा श्लोक होता निश्चित, कारण आपल्याला त्याची अनुभूती येण्यासाठी, कारण 6वा अध्याय हा शरीराच्या लेवलवरती तपासून पाहताच येत नाही. 6वा अध्याय हा अतिशय सूक्ष्म स्तरावर वैयक्तिक त्याचा अनुभव घ्यावा लागतो. तो शब्दामध्ये मांडणं तितकंसं सोपं नाही. आणि आपल्याला आठवत असेल आणि नसेल आठवत तर जरूर सत्र संपल्यानंतर ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय काढा. माऊलींनीच हे 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला म्हटलेलं आहे, जे शब्दांच्या पलीकडचं आहे असं मी शब्दांमध्ये आणेन माझ्या माणसांसाठी. हा 6वा अध्याय हा शब्दांच्या पलीकडचा आहे, हा अनुभवण्याचा आहे, सांगण्याचा अजिबात नाही. फक्त माऊलींची कृपा आहे, ते आपल्याला सांगतायत म्हणून थोडं थोडं का होईना आपल्याला समजतंय. म्हणून 6वा अध्याय हा चिंतनाचा आहे, बडबडण्याचा अजिबात नाही. मी कितीही बडबड करून ना तुम्हाला फायदा आहे ना मला फायदा आहे. चिंतन करून तुमचा तुम्ही विवेक जागृत करून जर त्या गोष्टी तपासून घ्यायचा प्रयत्न केला तर निश्चित 100% वादातीत असा अनुभव आहे. असं अधिक वेळ आपला न घेता आपण आजच्या विषयाकडे जाऊया. मागच्या वेळेचा आपण श्लोक पाहिला होता 6वा. बंधुरात आत्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवद. असा तो श्लोक होता की ज्याने स्वतःच्या चित्ताला विवेकपूर्ण असं जिंकलेलं आहे, तो स्वतःच स्वतःचा मित्र आहे. आणि ज्याचा स्वतःवर ताबा नाही तो स्वतःचा शत्रू आहे, असं भगवंतांनी ह्या 6व्या श्लोकात सांगितलं. आता हे अवघड असलेलं प्रकरण आपल्याला माऊलींच्या मुखातून दृष्टांताद्वारे समजून घ्यायचं आहे. आणि ते काय आहे ते आजच्या भागामध्ये आपण पाहूया. माऊली त्याच्यावरती म्हणतात, कैसे प्राप्तीची वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहळे, की असते आपुले डोळे आपण झाकी. अतिशय सुंदर दृष्टांत माऊली इथे देतात की आपल्या समोर कोणीतरी अशी धनाची पेठी उघडी करून ठेवावी. प्रचंड सोनं चांदी नाणे हिरे मोती काय असतील पैसे, अशी प्रचंड बॅग भरून ठेवली आपल्या समोर कोणीतरी, आणि नेमकं त्यावेळेला आपल्याला आंधळेपणाचं डोहाळे लागावेत. आता डोहाळे लागणे याचा अर्थ आपल्या सगळ्यांना परिचित आहे. हे माऊलींचे शब्द आहेत. निदैवा आंधळेपणाचे डोहळे. नशीब किती कदरू असावं की कोणीतरी आपल्याला हे पैसा सगळं ऑफर करतंय की तुम्ही घ्या, तुम्हाला जेवढं हवं यातलं तेवढं घ्या, आणि आपलं नशीब असं आहे की आपल्याला आंधळेपणाचे डोळे लागतायत. आणि पुढे माऊली असं म्हणलेत की असते आपुले डोळे आपण झाकी. आपल्याच हाताने म्हणजे समोर एवढी ती धनाची पेटी पडली आहे, समोरचा व्यक्ती आपल्याला ती ऑफर करतोय, घ्या तेवढं पाहिजे तेवढं घेऊन जा, आणि आपण काय करतोय, आपल्याच डोळ्यांवरती हात ठेवून म्हणतोय की मला काही दिसतच नाही, काय घेऊ मी. पण दिसल्याशिवाय तर घेता येणार नाही, किती घ्यायचं हे कळणार नाही. पण आपलं नशीब असं की आपल्याला दुर्भाग्यानं आंधळेपणाचे डोहाळे लागलेत. आणि कसले डोहाळे पण कशी पूर्ण करतोय, आपल्याच डोळ्यांवर आपल्याच दृष्टीवरती आपणच हात ठेवून झाकून घेतोय डोळे. हा माऊलींचा दृष्टांत आहे. सांगायचंय माऊलींना काय ते शेवटच्या ओव्यांमध्ये माऊलींनी सांगितलंय. पण पुढचा दृष्टांत बघूया.
का कवण एकू भ्रमलेपणे, मी तो नव्हे गा चोरला म्हणे, ऐसा नाथिला छंदू अंतःकरणे, घेऊनी ठाके. माऊली पुढे म्हणतायत की वास्तविक जो मनुष्य पूर्वी वेडा होता तो आत्ताही वेडाच आहे. आता हा वेडा कोणत्या अर्थाने आहे? अज्ञानानं वेडा होता, की आपल्याला आधी सगळ्यांनाच कोणाला काही माहिती नव्हतं. आपण आपलं जीवन रोजचं जसं चाललंय तसं चालत होतो, जे समोर येतंय तसं वागत होतो, असं सगळं आपलं रोजचं जीवन चालू होतं. अचानक हा भगवद्गीतेचा अंक आपल्या आयुष्यामध्ये आला आणि आता हा 6वा अध्याय भगवंत इथे सांगतोय. तर माऊली असं म्हणतायत की आपण आधी वेडेच होतो, कारण आपण अज्ञानी होतो, आपल्याला काही कळत नव्हतं कसं वागावं. आणि आताही वेडेच आहोत. कारण का? आता जे समोर दिसतंय ते घेता येत नाही. मग आता तो म्हणतो माझ्या बुद्धीला हे पटत नाही, माझ्या मनाला हे कळत नाही, माझ्या मनाला हे कसं वागावं जमत नाही, असं म्हणणारे आपण वेडेच आहोत, असं माऊली म्हणतात. आणि आपण वेडे काय म्हणतोय? की आपण स्वप्नामध्ये जर मेलो, जे आपल्याला स्वप्न पडलंय आणि आपण मेलोय, तर हा वेडा माणूस म्हणजे आपण, जो अज्ञानी आहे, कालही होता आजही आहे. तर माऊली असं म्हणतायत की तो वेडा माणूस काय म्हणतोय? स्वप्नामध्ये माणूस मेलाय, त्यांनी स्वतःला स्वप्नात पाहिलं की मी मेलोय, आणि जागेपणीच आपण मेलोय अशा आविर्भावात तो बघायला लागलाय. त्याला ते खरं वाटतंय की आपण मेलोय. हा वेडेपणा नव्हे का? बघा माऊली किती सुंदररित्या म्हटला. तो दृष्टांत खूप साधा सोपा आहे, सहज कळण्याजोगा आहे, पण त्यातला गर्भित अर्थ जो आहे तो फार महत्वाचा आहे. की आपण आपल्या समोर भगवंत अशी झोळी, काय म्हणे झोळी नाही काय, त्याचं दान जे असेल त्याचं दान टाकायला बसलेलं आहे की पाहिजे तेवढं घ्या. आणि आपण त्याला म्हणतोय नाही रे, मला दिसतच नाही, माझं मन तयार होत नाही हे घ्यायला, माझं मन मानायला तयार होत नाही, तू जे म्हणतोयस ते खरं आहे. अशी आपली अवस्था झाली असं माऊली म्हणतात. एरवी होय ते तोची आहे, परी काही की जे बुद्धी तैशी नोहे, देखा स्वप्नीची आहे घाये की मरे साचे. जैशी ते सुखाचेनी आंग भरे, नळिका भोविनली अरि मोहरे, तेणे उडावे परी न पुरे मन शंका. आता हा सुंदर दृष्टांत आपण सगळ्यांनी अनुभवलेला असेल आणि बऱ्याच जणांना ह्याची कल्पनाही आहे. पुढे हे अतिशय विस्ताराने माऊलीने हा दृष्टांत दिलाय. ते म्हणले एक पारधी आहे, शिकारी, त्यांनी जंगलामधून एक पोपट पकडून आणलाय. आणि तो पोपट पकडून आणल्यानंतर त्यांनी काय केलं? ते एक नळी घेतली, त्या नळीमधनं दोरी टाकली आणि ती दोरींची दोन्ही टोकं एका ठिकाणी अडकवून टाकली आणि त्या पोपटाला त्या नळीवरती बसवलं. आता ती नळी त्या दोरीमध्ये अडकली असल्यामुळे पोपट जसा त्याच्यावर बसतोय, त्या पोपट्याच्या वजनाने ती नळी फिरतीये. आणि ती फिरल्यानंतर स्वतःचा तोल सांभाळण्यासाठी पोपट त्या नळीला घट्ट पकडून आहे की पडलो नाही पाहिजे आपण, आणि त्याच्या पकडण्यामुळे ती नळी फिरत राहते. हे सगळ्यांना परिचित उदाहरण असेल बघा. ज्यांनी ज्यांनी पोपट पिंजऱ्यातला पाहिलेला असेल त्यांना ते निश्चित कल्पना येईल. इमॅजिन करा फक्त डोळ्यांसमोर, आणि किती सुंदररित्या माऊली आपलं वर्णन हे पोपटाचा दृष्टांत देऊन आपल्याला करतायत. माऊली पुढे म्हणतात, त्या पोपटाला असं वाटतं की आपण त्या नळीला पकडून बसलोय म्हणून आपण स्थिर आहोत, आपला बॅलन्स आहे. तर आपण जर त्या नळीवरची पकड घालवली तर आपण गेलोच म्हणून समजा. खरं आहे का हे? सांगा बरं तुम्ही, व्यावहारिक जगातलं सांगा. की खरंच पोपट जर त्याचे पकड जी आहे, ग्रीप जी आहे त्या नळीवरची जर सुटली तर तो पडेल का? वैशालीताई म्हणतात नाही.
बरं, अजून उडेल. बरं, अजून अजून कोणाला काय वाटतं? पोपटाविषयीच विचारतोय. अर्चनाताई म्हणतात नाही पडणार. अजून सुधाताई म्हणतात उडून जाईल. रामेश्वर म्हणतोय की नाही पडणार. सर्वेश म्हणतोय पडेल. ओके. अनिताताई म्हणतात नाही. जयश्री मॅडम म्हणतात पडेल. पोपटाचा मूळ गुणधर्म किंवा मूळ कॅलिबर जे आहे त्याचे जो स्वतःकडे असलेलं कौशल्य जे आहे, स्किल आहे, पोपट हा आकाशामध्ये उडणारा पक्षी आहे. त्या नळीवरनं पाय त्याचा घसरला म्हणून तो पडणार नाही, त्याला उडण्याची क्षमता आहे. पण बिचारा अशा भ्रामक कल्पनेत अडकलाय की मी जर नळीवरचा पाय सोडला तर मी पडून जाईल, आणि म्हणून त्या नळीला घट्ट पकडून बसतोय जीवाच्या आकांतेनं. आणि हळूहळू हेच विसरून गेला की आपल्याला उडता पण येतं. आणि मग माऊली त्याच्यावर पुढे म्हणताना असं म्हणतात की उद्या जर तो पारधी तिथं आला आणि त्याला अर्ध चिरलं जरी त्या पोपटाला, तरी उरलेला अर्धा त्या पोपटाचा जो पाय आहे तो त्या नळीला धरून बसेल, इतका तो अडकलेला आहे. बघा, कळतंय का माऊलींना काय म्हणायचंय? आपली अवस्था त्या पोपटासारखीच झाली आहे की नाही? माऊलींना 6व्या श्लोकाचं निरूपण करताना काय सांगायचं विचार करा. आपल्या मनाने आपल्या आजूबाजूला असलेला सर्व प्रपंच हा खरा मानून बसलोय आपण. जे की आपली ओरिजिनल आयडेंटिटी काय आहे? आपण मुक्त आहोत, कारण आपण ते चैतन्य आहोत, आपण तो आत्मा आहोत, तो ईश्वर आहोत. सगळं आपली स्वतःची आयडेंटिटी आहे. पण त्या पिंजऱ्यातल्या त्या नळीवरती बसून या प्रपंचामध्ये येऊन आपली अवस्था अशी झाली आहे की हा प्रपंच नसेल तर माझं अस्तित्वच काय राहिलं? मी नसेलच. आणि म्हणून ह्या प्रपंच टिकवण्यासाठी आपली सगळी धडपड चालू आहे. मग ही धडपड जी आपण आज जो महाभारतातला वनपर्वातला जो श्लोक पाहिला किंवा विचार पाहिला तो तोच आहे. मी माझं अस्तित्व टिकवण्यासाठीच या प्रपंचात झगडतोय की मी जगलो पाहिजे, कारण मी नसेल तर कोणीच नसेल. माझे डोळे जर बंद असतील, मी झोपलो असेल, तेव्हा मला माझ्या जगाचं भान असतं का? नसतं. कारण मी जोपर्यंत जागा आहे तोपर्यंतच मला जग दिसतं. माझ्या पाठीमागे काय चालू आहे, ज्या ज्या गोष्टींची मला जाणीव नाही तिथे काय चालू आहे याची मला सुतराम कल्पना नसते, आणि ते माझ्यासाठी जग नसतं. या जगात कितीतरी लोकांचे कितीतरी नातेवाईक आहेत, म्हणून काय आपण सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करत बसतो का? नाही. आपल्याला माहिती नसतं कोण काय करतंय. आपण आपल्या नातेवाईकांशी संबंध ठेवून असतो, कारण ते आपले आहेत. म्हणून उद्या त्याच आपल्यापैकी कोणाशी आपलं अतिशय हाडवैर झालं, काय वाटतं तुम्हाला? लावू आपण एखादा कॉल त्याला, किंवा त्याची ख्याली खुशाली विचारू, कसा आहे बाबा, तो व्यवस्थित चालू आहे का? जर एकदा हार्डवेअर झालं तर नाही, आपलाच होता ना तो, पण आता हार्डवेअर झाला. आता आपल्या मनाने त्याला नाही ऍक्सेप्ट करायचं ठरवलं. मग आपल्यासाठी तो, आपण म्हणतो ना आता तू माझ्यासाठी मेलास, तो प्रत्यक्ष म्हणतो का? नाही. आपण त्याला आपल्या मनातनं संपवतो. मग आपल्या मनाला त्रास देणारं कोण आहे हे माऊली इथं समजावून सांगताय. कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलून जातं, बोललेला माणूस निघून जातो, आपण त्या विचारांनी दिवसभर, महिनाभर जेव्हा जेव्हा आठवण येईल त्याला आपल्या मनात ते कुढत राहतो. तो असं मला म्हणला, त्याने असं नव्हतं म्हणायला पाहिजे, मग मी आता असंच म्हणणार, मग मी आता त्याच्याशी, तो म्हणून गेला सुद्धा. त्रास देणारा तो होता की माझं मन आहे? ज्या विचारांनी मला त्रास होतोय ती घटना कुठं घडून गेली सुद्धा, संपली, भूतकाळ संपला तो. जी ती व्यक्ती होती तीही त्याच्या मार्गाला लागली, सगळं पुढं निघून गेलं.
मी मात्र अजून त्याच विचारांमध्ये अडकून आहे आणि त्याच्या वेदना मला रोज जाळतायत. मग माऊलीचे विचारतायत, मग सांगा आपल्या दुःखाचे कारण कोण? कोण वाटतं दुःखाचं कारण? आपलं मन. मन ज्याला आपण मी म्हणतोय, तोच तर सगळ्या आपल्या दुःखाचं कारण आहे. म्हणून माऊलीने पुढे ती ओवी लिहिली आहे, ऐसा काजे विण आतुंडला. कारणाशिवाय जो त्याच्यामध्ये अडकलेला आहे, तो सांग पा काय आणिके बांधिला. अजून त्याला कोणी अडकवण्याची गरज आहे का? तो आधीच अडकलेला आहे. आपण ह्या सगळ्या मोहमायेमध्ये, जे भ्रम आहे त्याच्यामध्ये इतके अडकलेलो आहोत, आपल्याला अडकवण्यासाठी अजून कोणाची गरज आहे का? मग न सोडीची जरी नेला तोडून अर्धा. मग अशी म्हणलं तसं, जरी त्या पोपटाला अर्ध नेऊन गेलं कोणीतरी, तरी तो एक पावलानी का होईना ते पकडून ठेवणार. आपल्याला आठवत असेल तर बघा, दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने हा अर्जुनाला प्रश्न विचारलाय. ना प्रश्न नाही, पण संवाद करता करता सांगितलंय की तू ज्या आपतेष्टांसाठी युद्ध करायचं नाहीस म्हणतोयस, ते आपतेष्ट तुझ्याशी युद्ध करणार नाही याची खात्री काय? तू त्यांना बाण नाही मारणार म्हणतोयस, हे ठीक आहे, पण ते तुला मारणार नाहीत ह्याची खात्री काय? ज्या नातेवाईकांसाठी तू झगडतोयस, ज्यावेळेला तू दुःखात होतास त्यावेळेला हे नातेवाईक कुठे होते? कोणी नाही. सगळेजण आपापलं जीवन जगतायत स्वतःच. आणि जो तो आपला आपला मार्ग निवडतोय आणि त्या त्या वाटेवरती चाललोय. असे जण मिळून सगळेजण एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. अशा गुंता झालेल्या गोष्टींना अजून गुंतवण्यात काय अर्थ आहे? आपण देवाकडे जातो, ही अगदी चांगली गोष्ट आहे, पण गुंततो कशामध्ये? देवामध्ये की देवाच्या रूपामध्ये? किती छान दिसतो, त्याला कपडेच असे पाहिजे, त्याला अलंकारच असे पाहिजे, त्याला फुलंच अशी वाहिली पाहिजे, त्याला हेच असं केलं पाहिजे, त्याला तेच तसं केलं पाहिजे. आपण अडकतोय कशामध्ये? जो ऑलरेडी मुक्त आहे अशा परमेश्वराच्या सेवेमध्ये आपण जातोय, आणि त्या मुक्त असणाऱ्याकडनं आपण आपल्या मुक्ततेची अपेक्षा ठेवून जातोय की मला पण तुझ्यासारखं व्हायचंय मुक्त. पण आपण तर बदलत नाहीच, पण त्याला आपल्या पातळीवरती आणून त्यालाही आपल्यात अडकवतो. बघा पटतंय? आपल्याला वाटतं आपण भक्ती म्हणजे काय? पूजा अर्चा करणं, पोथ्या पुराण वाचणं, ही म्हणजे भक्ती. भागवतामध्ये व्यासांनी ह्या भक्तीला अजिबात फारसं महत्व दिलेलं नाही. दिले, ही गोष्ट करावी, पण महत्वाचं भागवत किंवा भगवद्गीता दोन्हीही, भगवद्गीतेत ज्याला भक्ती योग येईल त्याला आपण अजून समजून घेऊया, पण भागवत तरी असं शिकवतं, भक्ती म्हणजे तो शुद्ध भाव आहे. आतला जो भाव आहे तो जास्ती भगवंताला प्रिय आहे, ना की बाह्यून केलेले उपचार. आणि आजवर जेवढ्या जेवढ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या पौराणिक कथांमधून ऐकत आलोय, त्यातल्या 100 पैकी 80 गोष्टींमध्ये असं तुम्हाला दिसेल, कोणीतरी एक गरीब माणूस होता, कोणीतरी एक गरीब स्त्री होती, तिला जसं जमेल तसं तिने देवाची पूजा केली आणि तिला देव प्रसन्न झाला किंवा त्याला देव प्रसन्न झाला. का बरं श्रीमंत माणसांकडे देव गेला नाही? आपण गुरुचरित्र वाचतो, गुरुचरित्रामध्ये हा उल्लेख आहे की महाराजांना, नरसिंह सरस्वती महाराजांना लोक नावं ठेवायची वाडीला असताना, औदुंबरात असताना, गाणगापूरला असताना, की आमच्यासारखे श्रीमंत, धनदांडगे, पंडित
यांच्याकडे रोज नियमानं वेदांत चर्चा होते, वेगवेगळे स्तोत्र मंत्र पठण चालतं, अशांकडे तुम्ही न जाता कोण्या गरीब व्यक्तीच्या घरी जाता, असले कसले तुम्ही संन्यासी, असे गुरुचरित्रात उल्लेख आहेत. हा भगवंत नेमका कशाचा भुकेला आहे? बाह्य उपचारांची जी आवश्यकता आहे ती किती लेवल पर्यंत आहे हे आपण आपलं ठरवावं. म्हणून माऊलींनी ते सांगितलं की आपण वेगळं अडकायची गरज नाही, आपण अडकलेलो आहोत आणि आपल्या आयुष्यातल्या दुःखाला आणि सुखाला सुद्धा कारणीभूत आपणच आहोत. इथपर्यंत कळलं आता 6वा श्लोक काय भगवंत नेमकं म्हणतोय की आपल्या आयुष्यात सुख आणि दुःखाला मीच कसा कारणीभूत आहे. आणि मनापासून सांगा, म्हणजे असं वरवर उगाच सांगायचं म्हणून नका सांगू. विषय अवघड असला तरी आपल्या प्रेरणा आपण प्रयत्न करतोय समजून घेण्याचा. अर्थात मी मागेही सांगितलं तसंच म्हणेन मी परत. सांगणं सोपं आहे, प्रत्यक्ष करणं हे निश्चित अवघड आहे, पण किमान त्या मार्गावरती राहण्याचा प्रयत्न होणं हे आपल्याला साधायचं. मग आता माऊली ह्या सगळ्या विषयाचा शेवट करताना पुढे म्हणतात, म्हणून आपण पेया आपणची रिपू, रिपू म्हणजे शत्रू, जेणे वाढविला हा संकल्पू, येर स्वयंबुद्धी म्हणे बापू, जो नाथिले नेघे. मी म्हणजे हे शरीर आहे, मी म्हणजे हे मन आहे, असे भ्रम वाढवणारे संकल्प हेच आपले शत्रू आहेत, असे जगतपिता भगवंत श्रीकृष्ण म्हणतात, असं माऊली इथे म्हणले. येर स्वयंबुद्धी म्हणे बापू, बापू म्हणजे तो बाप, संपूर्ण विश्वाचा जो पिता आहे तो असं म्हणतोय. आणि जो असा विचार करतो, आंतरिक, हा बाह्य विचार नाही, लोकांना दाखवण्याच्या गोष्टी नाहीत. संभ्रम करू नका, नाही तर भ्रमिष्ठ म्हणून लोक वेड्यात काढतील आपल्याला. पण देह आणि मन ह्याचा किती उपयोग करावा किंवा किती त्याचे चोचले पुरवावेत, कारण मी तो नाहीच आहे, तो परमेश्वरच सर्व काही आहे. या आजच्या लेखातला संदर्भ त्याच अनुषंगाने आहे की आपण वैयक्तिक ज्याला आपण म्हणतोय मी आहे, त्या मीचं अस्तित्वच नाही आहे. जे आहे ते त्या ईश्वराचंच अस्तित्व आहे आणि तोच आपल्या माध्यमातून प्रकट होत राहतो. म्हणून त्याचा जो मूळ स्वभाव आहे किंवा स्वभावाच्या अनुषंगानेच आपण खरं तर पुढे जात असतो. परंतु ही प्रकृती, सांख्ययोग अध्याय क्रमांक 2 आठवत असेल तर बघा, प्रकृती आणि पुरुष, ही प्रकृती ह्या 3 गुणांनी युक्त असल्यामुळे आपल्याला ह्या बंधनात अडकवत राहते. आता मुक्त व्हायचं की बंद व्हायचं हे आपल्या हातात आहे. व्यवहाराच्या दृष्टीनं आपल्याला जे जे वागावं लागणार आहे ते वागायचंच आहे. आंतरिक त्याचे परिणाम आपल्यामध्ये काय होत आहेत हे जास्ती महत्वाचं आहे. देवपूजा करणारा व्यक्ती चांगला की वाईट असं आपल्याला जर कोणी म्हटलं तर आपण निश्चित म्हणू की निश्चित चांगला व्यक्ती आहे, की देवपूजा करतो, धर्माचं आचरण करतो, संस्कृतीचं पालन करतो. परंतु देवपूजा करणाऱ्या व्यक्तीची पाप प्रवृत्ती जर बदलत नसेल तर त्या व्यक्तीला पुण्यात्मा कसं म्हणावं. म्हणून वृत्तीचं पालटणं हे भक्तीचं पहिलं लक्षण आहे. की मी भक्त आहे असं ज्याला आपण स्वतःला म्हणतो, त्याला पहिलं जर काही आपल्यामध्ये लक्षण दिसायला आलं पाहिजे ते म्हणजे वृत्तीचं पालटणं. माझी पहिली वृत्ती अशी होती, आपण म्हणतो ना बऱ्याचदा काही भांडणं झाली किंवा कोणाशी काही उणीधुणी काढायची असेल, ह्याची ना असलीच वृत्ती आहे. म्हणजे काय, असेच त्याचे विचार आहेत, असंच त्याचं वागणं आहे. मग भक्त ज्याला आपण म्हणतो त्याला ठीक आहे ना, आपली प्रकृती काहीतरी होती, आपण काहीतरी वाईट विचार करत होतो, काय असेल ते नसेल,
आता मात्र माझ्यात तसे विचार येत नाही. मी सद्विचार करतो, माझ्या पलीकडे जाऊन इतरांचा पहिला विचार करतो. हा माझ्या वृत्तीमध्ये जो पालट झालेला आहे, ती माझी भक्तीची पहिली पायरी मी पोचलो असं म्हणायला हरकत नाही. की आता मी नाही, आम्ही म्हणून आम्ही विचार करतो. मला काय हवं यापेक्षा इतरांना काय देता येईल ह्याचा मी पहिला विचार करतो. हे वृत्तीचं पालटणं. आता हे कशातून येईल? फक्त देवाचं सारखं नाव नाव घेऊन 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 होईल का? नाही होणार. आणि ते नाव फक्त बाह्य गोष्टी शरीराने घेतलं जाईल. आंतरिक भाव काय? शून्य. म्हणून हा विवेक असला पाहिजे की मी करतोय ते काय करतोय नेमकं? का मी अजूनही माझ्याच आयुष्याविषयीच विचार करतोय, माझं आयुष्य कसं चांगलं होईल, माझं आयुष्य कसं असं होईल, माझ्या भविष्यातल्या गोष्टी कशा मला मिळतील, यासाठीच माझे सगळे प्रयत्न आहेत. मग याचा परिणाम काय होणार आहे? आपण आज छोटा विचार करत होतो, उद्या मोठं जाऊन अजून काहीतरी आपल्याकडे चांगली पॉवर आली, पैसा आला, प्रसिद्धी आली, प्रतिष्ठा आली, आणखीन काही आलं, आपण आणखीन स्वतःचा विचार करणार आहोत. आपली ही स्वची वृत्ती जी आहे ती संकुचित व्हायला पाहिजे, अतिशय नॅरो व्हायला पाहिजे. आणि इतरांचं कसं मला चांगलं करता येईल, कारण मी आणि आता इतर ह्याच्यामधला भेद मला कळायला लागलाय की मी आणि ते वेगळे असूच शकत नाहीत. ते केवळ शरीरानी आहे, केवळ मनानी आहे, केवळ अनुभवानी आहे, पण मूळ एकच आहे. हे या 6व्या श्लोकाचा परिपाक आहे. आणि मग हळूहळू माझ्यात बदल व्हायला लागतो. 4 जण जेवायला बसलेत, मला कमी मिळालं तरी चालेल, पण समोरच्याचं पोट भरलं पाहिजे, ही माझ्यातली वृत्ती आपोआप वाढत जाते. आणि अशी वृत्ती ज्या वेळेला बळावत जाते, त्यावेळेला आपल्या अंतरात्म्यातला परमेश्वर आपलं पोट आपोआप भरवून टाकतो. पोट भरण्यासाठी मग आपल्याला अधिकच्या अन्नाची गरज पडत नाही. आपल्या संत मंडळींकडे बघा, स्वतःच इतकंसं जेवण पण सगळ्यांना किती मनापासून वाढायचे. आपण गाणगापूरच्या नरसिंह महाराजांच्या इथलं उदाहरण पाहतो की त्यांच्या इथं रोज पंक्ती भरायच्या, पण महाराज किती जेवायचे. अक्कलकोटला स्वामी महाराज असताना सुद्धा महाराजांनी ज्याला अशा समाराधना केल्या आहेत, महाराज नेहमी म्हणायचे, तुमचं पोट भरलं म्हणजे माझं पोट भरल्यासारखंच आहे. एवढं कशाला हो, फार लांब नका जाऊ. प्रत्येक आई आपल्या मुलाला हेच म्हणते ना, तू जेवलास ना बाळा, मग माझं पोट भरलं. कुठून येते ही आईमध्ये वृत्ती? हे आई झाल्याशिवाय कळत नाही ना. किती जणांना पटतंय हे? आई होण्याच्या अगोदरची त्याच मुलीची वृत्ती आणि आई झाल्यानंतर त्याच स्त्रीची वृत्ती, दोघांमध्ये जमीन अस्मानचा फरक असतो. तुमचा अनुभव काय सांगतो मला सांग, बरोबर आहे की चूक आहे? व्यक्ती बदललेली नाहीये, भूमिकाच बदलली. आधी ती फक्त मुलगी होती, किंवा लग्न झाल्यानंतर फक्त एका नवऱ्याची पत्नी होती. आता ती आई झाली आहे. आई झाल्यानंतर ती स्वतःपेक्षा जास्त आपल्या मुलाचा विचार करते, कारण ती मुलामध्ये स्वतःला पाहत असते. मग हे जे वृत्तीचं पालट नाही, ह्याला आई पण म्हणतात. आई होणं म्हणजे फक्त शरीराने कुठल्या तरी बाळाला जन्म देणं एवढंच नव्हे. नाहीतर अशाही आपल्याला माता माहितीयेत, ज्या मुलाला नको त्या पद्धतीने जन्म देतात आणि उकिरड्यावर किंवा अन्य कुठेही टाकून देतात की मला तुझी गरज नाही. परिस्थितीने टाकून देणं भाग वेगळा आहे. त्यामुळे आई होणं म्हणजे फक्त एका बाळाला जन्म देणं नव्हे, आई पण जे आहे ते फार महत्वाचं आहे. असं आई पण फक्त स्त्रीलाच मिळतं असंही समजू नये. पुरुषांकडे पण आई पण असते, जे स्वतःपेक्षा जास्त आपल्या मुलांमध्ये स्वतःचं आयुष्य पाहतात. ते पण आईचंच हृदय असतं की आपल्या बाळाला थोडं जरी दुखलं तरी त्याच्यापेक्षा तीव्र वेदना ज्या बापाला होतात ना, तो बाप आई इतकाच कोमल हृदयाचा असतो. कारण तो स्वतः एकटा कधीच स्वतःला मानत नाही, तर आपल्या बाळामध्ये स्वतःला पाहत असतो. ही जी वृत्ती पालटणं आहे, ती माऊली इथे सांगतायत की ही वृत्ती कधी येईल? त्याला मी माझ्या पलीकडं स्वतःला पाहायला लागेल, की माझं खरं अस्तित्व, माझी रिअल आयडेंटिटी ही मी मध्ये नाहीये. हे मी कधी न संपणार आहे, त्या नळीतल्या पोपटासारखं पाय पकडून बसलोय मी. माझं शरीर, माझं मन, त्याला मिळायला पाहिजे, त्याला
त्याचं सुख मिळालं पाहिजे, कुठं प्रवासाला निघालो मला कम्फर्ट मिळालं पाहिजे, कुठे जेवायला बसलो मला पहिलं खायला मिळालं पाहिजे. सगळ्या ठिकाणी मी 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 ह्याचाच परिपाक चालू आहे. आणि त्याला तोषवण्यासाठी, त्याला संतुष्ट करण्यासाठी उभं आयुष्य खर्ची घालतोय. म्हणून भगवंतांनी इथं सांगितलंय की आपल्या आयुष्यात येणाऱ्या सुख आणि दुःखाला कारणीभूत मीच आहे, म्हणजे आपलं मन, बाहेरचं कोणीही नाही. आणि स्वामी विवेकानंद ह्याच्यावर पुढे अत्यंत मौलिक असा विचार मांडतात, ज्या दिवशी तुम्ही हे ऍक्सेप्ट कराल की माझ्या जीवनाला मीच कारणीभूत आहे, त्या दिवसापासून तुमचं आयुष्य बदलण्याला तुम्ही सुरुवात करता. कारण जोपर्यंत मी माझ्या घडणाऱ्या आयुष्यातल्या गोष्टींना इतरांना कारणीभूत ठरत असतो, ती माणसं अशी वागली म्हणून मी असं केलं, त्यांनी असं केलं म्हणून माझ्या आयुष्यात असं झालं, ते असंच झालं म्हणून माझ्या आयुष्यात असं जे काय आपण सगळं म्हणत असतो, स्वामीजी असं म्हणतात हे जोपर्यंत चालू राहणार तोपर्यंत तुमचं जीवन बदलायला देव सुद्धा येणार नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वीकाराल की हे जे माझ्या आयुष्यात आहे याला कारण मी आहे, तर तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होऊ शकते. आणि हे माझ्या एका वाक्याला पुढच्या तुम्ही नक्कीच मान्यता द्याल. जर मान्य असेल तर वाय लिहा फक्त. इतरांना बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणं सोपं आहे. काय वाटतं तुम्हाला? दुसऱ्याला बदलण्यामध्ये जेवढी एनर्जी आपली खर्च होते त्याच्यापेक्षा खूप कमी एनर्जी मध्ये आपण स्वतःला बदलवू शकतो. फक्त मला एवढंच लक्षात ठेवायचं असतं की माझं आहे मग मी बदलतो. दुसऱ्याचं आहे म्हणलं की मला बदलता येत नाही. म्हणून 6वा अध्याय का महत्वाचा आहे तो या कारण की आपल्याला पहिले ते रिअलाइज करून देतं, आरसा दाखवत आहे की आपण असे आहोत. मग एकदा कळलं की आपण असे आहोत, ठीक आहे, मग मला आता चांगलं बनायचंय, मी काय करू? मग आपण खाण्यापिण्यामधली पथ्य पाळू, न्यूट्रिशन व्हॅल्यू आपल्या कशा बदलता येईल ते पाळू, आहार काय तुमचं, व्यायामावरती काळजी घेऊ, वर्ण मेकअप थापू, हे सगळं कशासाठी करू? एकदा मला कळलं ना काय कमी आहे माझ्या. जोपर्यंत माझ्याकडे आरसाच नव्हता तोपर्यंत कुठं पावडर लावून कुठं नको लावू मला माहितीच नाही. म्हणून ही सुरुवात आहे 6व्या अध्यायाची. मग एकदा हे रिअलाइज झालं आणि आपण ऍक्सेप्ट केलं की ओके मीच आहे माझ्या आयुष्याला कारणीभूत, चला आता बदलूया आपण. आणि आयुष्य मला कारणीभूत याचा अर्थ एक लक्षात घ्या, आपल्या आयुष्यात जे प्रापंचिक सुखदुःख येतात हा भाग वेगळा आहे आणि तो व्यावहारिक आहे. आणि ही सुखदुःख देवालाही सुटली नाहीत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. देवालाही ह्या सुखदुःखांचा सामना करावा लागला, अनिच्छेविरुद्ध, त्याला वाटत नसून सुद्धा ही गोष्ट त्याला स्वीकारावी लागली. म्हणजे आपल्याला गुरुमाऊली नेहमी सांगतात बघा की भगवंत स्वतः रणभूमीवर असताना स्वतःचा भातचा त्याला वाचवता नाही आला. किती दुर्भाग्य म्हणावं त्या भगवंताचं. पण ही रियालिटी आहे ना, त्यालाही हे करावं लागतं, त्यालाही हे स्वीकारावं लागतं आणि व्यवहाराच्या दृष्टीने जे असेल ते वागावं लागतं. त्यामुळे ही सुखदुःख चालूच राहणार आहेत. महत्वाचं काय आहे? तुमचा आतला आनंद. प्रचंड दुःख आहे तुमच्या आयुष्यात आता, पण तरीही आतून आनंदी आहात. आतमध्ये त्या कुठल्याही दुःखाची छटा सुद्धा नाहीये. व्यवहारासाठी जे जे गोष्ट आहे ते आपण करतोच आहोत, लढतो आहोत, प्राणपणाने लढतो आहोत, पण आतून आय एम हॅपी. बिकॉज माझा आनंद हा कोणा दुसऱ्या व्यक्तीवर, दुसऱ्या परिस्थितीवर, दुसऱ्या कोणत्याच कारणावर अवलंबून नाहीये. माझा आनंद माझ्यावर अवलंबून आहे, हे मी स्वीकारलंय. आणि माझा आनंद जर माझ्यावरच अवलंबून असेल तर मी आनंदीच राहणार, हे मी स्वीकारलंय की मी आनंदीच राहणार, ही माझी कंडिशन आहे. बाहेरची लढाई कितीही असू दे. आणि तेच भगवंतानी दुसऱ्या अध्यायापासून जे रटून रटून भगवंत अर्जुनाला सांगतोय, बाबा रे तू फक्त बाहेरचं कर्म कर, आतमधला तू स्थिर आहेस. अस्थिर आहे ते बाहेर दिसणाऱ्या गोष्टी ज्या इंद्रियांना अवगत होतात तेवढ्या. असा हा 6व्या श्लोकाचं
दृष्टांत देऊन माऊलींनी आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा रे, तू ऍक्सेप्ट कर तुझ्या आयुष्यामध्ये तूच तुझा शत्रू आहे आणि तूच तुझा मित्र आहे. आता मित्र बनवायचं की शत्रू बनायचं हा निर्णय तुझा आहे, बिकॉज ह्युमन इज अ रॅशनल ॲनिमल. विवेकी माणूस आहे तो, विचार करतो बरं काय वाईट काय. तू ठरव तुझं तू. मी तर दोन्हीसाठी बसलेलोच आहे. उद्या तू राक्षस झालास म्हणून मी तुला काय सोडून देणार आहे का? नाही. बघा ना, सूर आणि असुर दोन्ही आहेत. ही सृष्टी, संपूर्ण सृष्टी ही द्वैतानीच भरलेली आहे, चांगलं आणि वाईट आहे, आनंदी आहे, दुःखी आहे. कोणाचं जीवन असं कोणाचं जीवन आहे का जो कायमस्वरूपी आनंदातच आहे? नाही. आज सुपात आहे, उद्या जात्यात आहे. आज जात्यात आहे, उद्या सुपात आहे. हे सतत चालणारं सृष्टीचं चक्र आहे, पण ते त्या नळकांडी सारखं आहे पोपट बसलेल्या. आपण किती त्याला धरून ठेवायचं हा सर्वस्वी आपला प्रश्न. असो, आपला आजचा अधिक वेळ घेत नाही, आपण आज इथेच थांबूया. 7व्या श्लोकाकडे पुन्हा पुढच्या सत्रामध्ये जाऊया. पण विचार फार महत्वाचा आहे, दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. हा अवेअरनेस जो आहे, ही जाणीव होणं जी आहे किंवा आपली दृष्टी व्यापक होणं जे आहे ते जास्ती महत्वाचं आहे. मग माझ्या आयुष्यात मी काय करायचं माझी चॉईस आहे, हा निर्णय सर्वस्वी माझा आहे. आणि जे असेल ते माझं आहे म्हणल्यानंतर दुसऱ्याला दोष देण्याचं कारणच येत नाही. म्हणून या दृष्टिकोनातून आपण स्वयंप्रेरकचाही उद्देश हाच आहे की अशी माणसं आपल्याला घडवायचा प्रयत्न करायचा आहे की जे किमान विचार करतील आणि किमान त्यांच्यामध्ये हे वृत्तीमध्ये पालट होईल आणि मी पलीकडे जाऊन आम्हीच स्वीकार करतील. मग आम्ही मध्ये फक्त माणसं येत नाहीत, हा निसर्ग येतो. ही झाडं, वेली, फळं, फुलं, पक्षी, प्राणी, जे जे काही म्हणून आहे, नदी, नैसर्गिक सगळे स्रोत, हे सगळं या आम्ही मध्येच येतं. तो सगळं फक्त मला ओरबाडून घेण्यासाठी नाहीये. या पशु पक्ष्यांना सुद्धा जगायचंय, त्यांच्यासाठी मला काहीतरी ठेवलं पाहिजे. माझ्या शेतातलं धनधान्य फक्त माझं नाहीये, त्याच्यावर या निसर्गाचा सुद्धा हक्क आहे. थोडं त्यांना ठेवलं पाहिजे. इथं आपल्याकडे आपल्याला सगळ्यांना माहितीये, माझ्या दारातली फुलं तुम्ही का चोरून नेली याच्यावरनं भांडणं करणारे आपल्याकडे लोक असतात. बरं, असंही नाही ती फुलं ते तोडून घरी सगळे नेणार आहेत, झाडावरच ठेवतात, तीही गोष्ट मान्य आहे. आणि काही लोक मुद्दाम द्वाड असतात, तसे स्वतःच्या घरात झाडं लावणार नाहीत पण दुसऱ्याच्या दारातली पहिली फुलं चोरून जाणार, अशीही लोक आहेत. सर्वस्वी निर्णय आपला आहे की आपण कोणत्या बाजूला राहायचं आणि कसं वागायचं. असो, माझं आजचं सत्र इथेच थांबवतो.